बनला, यांचं ग्राउंड येऊन गेलं. तसं यांचं ग्राउंड एकही 2010 पासून आतापर्यंत नाही आला असं नाही. प्रत्येक वेळेस ग्राउंडला क्वालिफाय झाला. लेखीमध्ये प्रत्येक वेळेस 1 मार्कानं 2 मार्कानं वेटिंगला राहू लागलं. त्याच्या जागेवर दुसरा कोणी बी व्यक्ती जर असायला तर कधीच आपली भरती सोडून वापस परतीच्या मार्गावर चालले. बरं झालं बुवा, आता बस जिंदगीत आपल्या याच्याजन होत नाही. याच्यापेक्षा जास्त सांगायचं असेल 2, 3, 4, 5 वर्षानंतर तयारी केल्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे लग्नाचा. बरोबर आहे, पण तो योगायोगानं वडल्यामुळे तो प्रश्न बी सुटला. बरं का नाही, मामा मदतीला धावून आले. बरं का नाही, आणि नंतर ज्या वयात लग्न व्हायला पाहिजे राईट त्याच वयात आता लोक म्हणजे लग्न झाल्यानंतर आता मात्र तयारी करणं शक्य नाही, आता पॉसिबल नाहीये. पण त्यानं लग्न झाल्यानंतर तयारी चालूच ठेवली. त्याच्या बाद बी ग्राउंड चालूच होतं. ते तर काहीच नाही. 1 मुलगा झाला तयारी चालूच होती, दुसरा मुलगा झाला तरी तयारी चालू. आता लग्न झाले, 2 मुलं झाले, 2 मुलापैकी दुसरा मुलगा आपल्याला दोघंही तर भेटायला येणार. मग तुमच्या लक्षात येईल एवढा त्याग आणि संघर्ष करून, बरोबर आहे का, वयाच्या 38व्या वर्षी बापोली झाले. बरोबर आहे. सध्या तुम्हाला या समोर आल्यानंतर काही जणांना हसू येत असेल, परंतु सक्सेसफुल माणसाच्या मागचा इतिहास पाहिल्यावर मग लक्षात येईल. जेव्हा ती आपल्यावर भेटती का लोक सोडून जातात, टोमणे मारतात, डायलॉग मारतात. बरोबर आहे. काय काय सहन करावं लागला असेल आणि काय काय सोसावं लागलं असेल, जरा थोडा विचार करा. तुमच्या अंगावर फाट आल्याशिवाय राहणार. बरोबर आहे का, कारण इतके दिवस पैसा पुरवणं यांच्याला सुद्धा शिके नसते. म्हणून भाऊ काम करून शिकला. बरोबर आहे. पार्ट टाइम जॉब. म्हणून असं म्हणतात संघर्ष जीवनाचं नाव असतं आणि संघर्ष करीतच पुढे जायचं असतं. आयुष्यामध्ये यानं फार मोठा संघर्ष केलेला आहे, पण शेवटी म्हणतात त्यालाच काळजी असते त्या पद्धतीनं. बरोबर आहे का नाही, त्याला काळजी वाटली आणि पुणे कारागृहामध्ये 109 मार्क टोटल झालेला आहे आणि त्याच्या कॅटेगरीमधून EWS स्पोर्ट्स मधून तो फर्स्ट आलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये आणि भाऊचं सिलेक्शन झालेलं आहे. लवकरच तो पुणे कारागृह यापदी जॉईन होणार आहे. बरोबर आहे. तर सर्वप्रथम संघर्ष करिअर अकॅडमीच्या वतीने मी शब्दसुमनाने त्याचं स्वागत करतो आणि पुष्पगुच्छ देऊन संघर्ष करिअर अकॅडमीचा तो अभिमान आहे. संघर्ष करिअर अकॅडमीला आपल्यावर नेहमीच गर्व आहे, कारण संघर्ष करिअर अकॅडमीचा तो फक्त विद्यार्थी नाही तर एक परिवारातला हिस्सा आहे. बऱ्याच दिवसाचा संघर्ष मी त्याचा याच देहीने याच डोळा पाहत होतो. बरोबर आहे. मला वाटते आमच्या दोघांच्या मध्ये फार कमी लोक होत, कारण दुसऱ्या लोकांना सांगितलं मी तयारी करायलो की त्याला विश्वास वाढत कौरव करायची. बरोबर आहे का, 2 वर्ष लय झालं, 3 वर्ष विश्वास ठेवला तेव्हा, आता नाही. म्हणून जवळजवळचा विश्वास हा आता सुद्धा उडाली होती. बरोबर आहे, गमावून बसला होता. कारण जोपर्यंत निकाल नाही, रिझल्ट आल्याशिवाय लोक, बरोबर आहे काय म्हणतात, मावळत्या सूर्याला पण नमस्कार करत नाही, उगवत्या सूर्याला. बरोबर, राहा संघर्ष की जो चलता वही सूर्य बनकर निकलता. आणि त्यानं संघर्षची राह सोडली नाही म्हणून कदाचित आज हा निकाल आलेला आहे. तुमच्यासाठी तो काय आहे माहित नाही, परंतु हा निकाल त्याच्यासाठी एक नव संजीवनी ठरणार आहे. कारण आयुष्यामध्ये ते बरंच काही करू शकत होता. बऱ्याचशा अंगामध्ये अनेक गुण आहेत. तिथं जाऊन नुसतं पोलिसच नाही तर आणखी बऱ्याच काही गोष्टी तो करू शकतो. ते तुम्हाला नंतर त्याच्या बोलण्यातून लक्षात येईल. सध्या आपण संघर्ष करिअर अकॅडमी तर्फे म्हणजे तुमच्यातर्फे भाऊचा आपण या ठिकाणी योग्य तो मान सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी नितीन भाऊ अग्रवाल यांचा सत्कार करण्या अगोदर त्यांची माताजी सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत, ज्यांच्या आशीर्वादानं भाऊचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांचा सपोर्ट आई वडिलांचा नेहमीच प्रत्येकाला असतो. याच्या बी आयुष्यामध्ये त्यांचा सपोर्ट राहिलेला आहे. तुम्ही आदरणीय आईना उषाताई फुलचंद अग्रवाल यांना अशी विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यायचं. जोरदार टाळ्या. त्याचबरोबर असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. मग ती स्त्री आई बी असू शकते आणि पत्नी बी असू शकते. तर या संघर्षाच्या काळात ज्या दोन्ही स्त्रींची साथ भाऊला लाभली अशा त्यांच्या, बरोबर का नाही, पत्नी साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. शीतल नितीन अग्रवाल त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. आपण जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. नितीन फुलचंद अग्रवाल यांनी जो निकाल या ठिकाणी आणलेला आहे पोलीस भरतीच्या
सर्व परीक्षेची जी तयारी करणारे सगळे यंग जनरेशनचे लोक आहेत, बरोबर आहे, त्या सगळ्यांसाठी एक मोटिवेशन आहे. म्हणून आपण लाईव्ह सुद्धा लावलेला आहे. त्याचं कारण आहे, ज्याला असं वाटतंय जीवनामध्ये सगळं आता संपलं, त्यांनी एकदा याचं आयुष्य उचलून बघितलं, लक्षात येईल की हार कधी मानायची नसते, चालत राहायचं असतं, थांबायचं कधीच नसतं. 100% स्वप्न आणि वर्दी, जी काही स्वप्नामध्ये पाहिलेली वर्दी आहे ती एक ना एक दिवस आपल्याला नक्की मिळत असते. मान्य करतो मी, याच्या इतका वेळ तुम्हाला लागणार नाही. त्याला काही अडचणी आल्या असतील, मधात कोरोना काळ आला, जॉब करावा लागला असेल, फॅमिलीची जिम्मेदारी असेल, काही वैयक्तिक प्रॉब्लेम असू शकतात, त्यामुळे त्याला वेळ लागला नाही, तर तो पहिलेच लागून झाला पाहिजे. या पद्धतीचे गट्स त्याच्यात होते, परंतु त्यांना आज आपल्या समोर येऊन आपल्या समोर एक उदाहरण दाखवून दिलं की बाबा रे करीत राहा, पोलीस भरती थांबायचं नाव नाही, बरोबर. आणि तुम्ही सुद्धा त्याच्यापासून नक्की प्रेरणा घेसाल. जास्त वेळ न लावता आपण संघर्ष करिअर अकॅडमीच्या वतीने सर्वप्रथम आदरणीय आईचं या ठिकाणी स्वागत करूया. तर आदरणीय आई उषाताई फुलचंद अग्रवाल यांचं स्वागत करण्यासाठी या. जोरदार टाळ्या. त्यानंतर ज्यांच्या पाठिंब्याशिवाय, बरोबर, सहकार्याशिवाय